गुड इव्हनिंग स्टुडंट्स. देह एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आर्मी स्टेट लेवल एक्झाम साठी बसलेल्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण इयत्ता दुसरी मधील वर्गीकरण हा घटक पाहणार आहोत. त्यामधील शब्द संग्रह वर्गीकरणामधला जो उपघटक आहे शब्द संग्रह तो पाहणार आहोत. हा बुद्धिमत्ता विषयाचा टॉपिक आहे. बुद्धिमत्ता मधील वर्गीकरण मधील शब्द संग्रह हा टॉपिक पाहत आहोत. आता यानंतर बघा, स्कॉलरशिप परीक्षा असतील, ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये शब्द संग्रह म्हणजे बुद्धिमत्ता विभागात समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, समसंबंध असेल आणि वर्गीकरण यांसारख्या विषयांचा काय होत असतो, समावेश होत असतो. विद्यार्थ्यांना प्रश्नांची योग्य उत्तरे देण्यासाठी शब्दांचा अर्थ, उपयोग आणि संबंधिताची माहिती असणं काय असतं, आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपल्याला समानार्थी शब्दांचं ज्ञान, विरुद्धार्थी शब्दांचं ज्ञान, त्याचबरोबर समसंबंध काय आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या घटकांची माहिती, आपल्या शब्द संपत्तीचा साठा हा चांगल्या प्रमाणात असणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे वाचन भरपूर करणं हे महत्वाचं आहे. वर्गीकरणाच्या या प्रश्नामध्ये 4 पर्याय दिलेले असतात. यामध्ये प्राणी, पक्षी, फुले, फळे, झाडे, रंग, पदार्थ, पिके अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असतो. आणि यामध्ये 4ही पर्यायाचे निरीक्षण करून 3 शब्दांमध्ये समान गुण असतात आणि एक त्याचा वेगळा गट असतो. वेगळा हे एका गटात 3 जण मोडतात आणि एक वेगळा मोडतो, म्हणजे वेगळा शब्द ओळखतो तिथे आपण त्या पद्धतीने असते. चौथ्या शब्दामध्ये अशा गुण नसतो की त्याच्यामुळे तो काय करत असतो, वेगळा पडत असतो. 3 मध्ये काय असतात तर ते सिमिलर गुण असतात आणि एक हा वेगळा असतो, म्हणजे ते त्याचं उत्तर असतं. वेगळा शब्द आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायला असतो, ओळखायला लागतो. या पद्धतीने आपण ओळखायचं आहे. लक्षात घ्या, वर्गीकरणामध्ये शब्दसंग्रह म्हणजे शब्दांचा साठा भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी गोष्टीची पुस्तकं असतील, इतर पुस्तकं असतील तर त्याचं वाचन करून आपण काय करायचं असतं, याच्यामध्ये ज्ञान संपादन करायचं असतं. आता यापुढे आपण पाहूयात अभ्यासाच्या टिप्स. याच्यामध्ये बघा, नियमित वाचन करणं, शब्द संपत्ती वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणं, शब्दाचे अर्थ असतील ते समजून घ्यायचे. आपल्या कोणत्याही शब्दांचे अर्थ असतील तर त्याला काय म्हटलं जातं, मराठीमध्ये काय म्हटलं जातं, ते काही शब्द कठीण असतात, मग ते आपल्या लक्षात येत नाही. त्या शब्दांचे अर्थ असतील तर ते समजून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर समानार्थी, विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाठ करायचे, लक्षात ठेवायचे. उदाहरणं सोडून समसंबंध काय आहे, वर्गीकरणाचा सराव करायचा आहे. त्याच्यामध्ये की एखादे घटक आहे तर त्याच्यातलं समसंबंध काय दिलेला आहे बघा. जसं शब्दसंग्रह आहे तसं संख्यांचं सुद्धा वर्गीकरण आहे. याच्यामध्येच आपण पुढे पाहणार आहोत. परंतु या शब्दसंग्रहामध्ये शब्द संपत्तीवर आपल्या भर देणं खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर मागील प्रश्नपत्रिका असतील, त्याचे नमुने असतील तर त्याचे पेपर सोडवले तर नक्कीच याचे गुण मिळू शकतात. तुम्हाला त्या प्रकारचे प्रश्न प्रकार समजायला काय होतो, उपयोग होत असतो आणि सराव होत असतो. म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये या पुस्तकाचा आणि ऑनलाईन साधनाचा पण वापर करून आपण एक्स्ट्रा उदाहरणं याची सोडवू शकतो, स्वतः मनाने तयार करू शकतो. त्या पद्धतीने आपण शब्दसंग्रहाचा साठा काय करायचा आहे, वाढवायचा आहे. आता यानंतर बघूयात शब्दसंग्रह मध्ये खालीलपैकी वेगळा शब्द कोणता. आता पहिला प्रश्न आहे बघा, शब्दसंग्रहामध्ये खालीलपैकी वेगळा शब्द कोणता. पहिला पर्याय आहे आंबा, फणस, केळी, भाजीपाला. उत्तर आहे भाजीपाला. बरोबर की नाही मुलांनो. बघा, पहिला आंबा, फणस, केळी, भाजीपाला. आंबा काय आहे, फळ आहे. फणस काय आहे, फळ आहे. केळी काय आहे रे, फळ आहे. आणि भाजीपाला हा शब्द काय आहे, वेगळा आहे. म्हणजे भाजीपाला, कारण आंबा, फणस, केळी ही फळे आहेत, तर भाजीपाला वेगळ्या प्रकारामधील वस्तू आहे. हो की नाही.
म्हणजेच बघा वेगळा शब्द ओळखायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचंय, सराव करायचा आहे. आता बघूयात यामध्ये लक्षात आलं तुम्हाला 3 समान गट दिले, एकमेकांशी निगडीत असलेले समान आहेत. एक हा काय आहे, वेगळा आहे. एक शब्द काय दिलेला आहे त्यांनी, वेगळा, की त्याच्याशी तो मॅच होत नाही, त्याचा संबंध त्याच्याशी जोडता येत नाही, म्हणून काय झाला, तो वेगळा झाला आणि ते काय झालं, आपलं उत्तर झालं. काय झालेलं आहे, उत्तर झालेलं आहे, हो की. आता पुढे बघूयात, पुढील पैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. आता बघा, पुढील पैकी वेगळा शब्द ओळखा, गटात न बसणारा शब्द ओळखा, सेमच आहे, हो की नाही. आता पर्याय क्रमांक 1 पाहूया. लाल, पिवळा, हिरवा आणि ड आहे सूर्य. बघा परत एकदा, लाल, पिवळा, हिरवा, सूर्य. उत्तर काय असेल बरं, सांगा बरं. यस, सूर्य. सूर्य आहे. का बरं सूर्य, कारण लाल, पिवळा आणि हिरवा हे काय आहेत, रंग आहेत. हे काय आहेत, रंग आहेत. यस, काय आहे, रंग आहेत. तर सूर्य काय आहे, वेगळा शब्द आहे, बरोबर ना. सूर्य काय आहे, वेगळा शब्द दिलेला आहे. लक्षात येतंय तुमच्या. त्याचबरोबर पुढे पुढील शब्दांचे वर्गीकरण करा. पुढील शब्दांचे वर्गीकरण करा. आता बघूयात, कान, नाक, पाय, हात, डोळे. उत्तर आहे बघा, शरीराचे अवयव नाक, कान, पाय, हात आणि डोळे आहेत, बरोबर. मग आता याच्यामध्ये पायाने चालणाऱ्या वस्तू काय आहे, पायाने चालणारे पाय. आणि इतर म्हणलं तर नाक, कान, हात, डोळे. नाक, कान, हात आणि डोळे हे वरील दळाचे अवयव आणि पायाने वेगळे आहेत, बरोबर. म्हणजे आता पुढे बघा, योग्य जोडी ओळखा. सिंह, मांजर, कुत्रा, मांजर, वाघ, सिंह, हत्ती, उंट. उत्तर आहे क. का बरं, वाघ, वाघ, सिंह, बरोबर. दोघेही काय आहेत, मांसाहारी प्राणी आहेत. दोघेही काय आहेत, मांसाहारी प्राणी आहेत. म्हणजे लक्षात घ्या, याच्यामध्ये वेगळं काय आहे ते आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. हे दोघेही काय, वाघ आणि सिंह काय आहेत, मांसाहारी प्राणी आहेत. म्हणून ही काय झालेली आहे, जोडी वेगळी आहे. ही जोडी काय आहे, वेगळी आहे. यानंतर पाहूयात, खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. आता बघूयात आपण पहिला प्रश्न. पहिला पर्याय आहे उन्हाळा, दुसरा आहे पावसाळा, तिसरा आहे रेनकोट आणि चौथा आहे हिवाळा. तर रेनकोट हा पर्याय काय आहे, वेगळा आहे. म्हणजेच वेगळा शब्द आहे. काय आहे, वेगळा शब्द आहे. रेनकोट उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे 3 काय आहे, ऋतू आहे. आणि रेनकोट काय आहे, वेगळा आहे, हो की नाही. रेनकोट मध्ये बघा, रेनकोट काय करतो आपण, वापरतो पावसाळ्यात, परंतु 3ही दुसरे काय दिलेले आहेत, ऋतू दिलेले आहे. ही वस्तू आहे. लक्षात येते तुमच्या. यस, पुढे पाहूयात आपण प्रश्न दुसरा. पहिला पर्याय आहे बैल, दुसरा आहे गाय, तिसरा आहे घोडा आणि चौथा आहे उंट, बरोबर. बैल, गाय, घोडा. आता बैल, गाय, घोडा हे आपण काय करतो, पाळतो. पण उंट कुठे आहे, यस, उंट यस, सांगा बरं, वाळवंटात राहतो. उंट कुठे राहतो, वाळवंटात राहतो. त्यामुळे वेगळा शब्द उंट आहे. यानंतर पाहूया, लोणी, तूप, दही, जिलेबी. लोणी, तूप, दही,
जिलेबी. आता कोणता शब्द वेगळा आहे? जिलेबी शब्द वेगळा आहे, हो की नाही? का बरं जिलेबी शब्द वेगळा आहे? लोणी, तूप, दही, दुधापासून या वस्तू काय केल्या जातात? तयार केल्या जातात. दुधापासून काय केल्या जातात? त्या वस्तू तयार केल्या जातात. जिलेबी केली जाते का? नाही. म्हणून जिलेबी हा शब्द काय आहे? वेगळा आहे. जिलेबी हा शब्द वेगळा आहे. आता पुढे पाहूयात. पश्चिम, पूर्व, नैऋत्य, उत्तर. पुढचा प्रश्न बघा. पश्चिम, पूर्व, नैऋत्य, उत्तर यामध्ये काय असेल बरं वेगळं? बरोबर, नैऋत्य. का बरं नैऋत्य असेल? कारण की या मुख्य दिशा आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या मुख्य दिशा असतात आणि ही काय आहे? नैऋत्य उपदिशा आहे. म्हणून हा पर्याय काय आहे? वेगळा आहे. यानंतर पुढे पाहूयात आपण. पपई, पेरू, सीताफळ, आंबा. यस, पपई, पेरू, सीताफळ, आंबा. तुम्ही तर म्हणताल ही सगळी फळे आहेत मॅडम, हो की नाही? मग आता का बरं वेगळं? यस, पपईमध्ये अनेक बिया असतात, पेरूमध्ये सुद्धा अनेक बिया असतात, सीताफळामध्ये सुद्धा अनेक बिया असतात. मग आता आंबा काय आहे? आंब्यामध्ये किती बिया असते? एकच फळ असते. म्हणून आंबा वेगळा आहे. वेगळा शब्द ओळखा. याच्यामध्ये साम्य काय आहे? तर तिघांमध्ये अनेक बिया असतात, परंतु आंब्यामध्ये एकच कोय असते. म्हणून आंबा हा पर्याय काय आहे? वेगळा आहे. यानंतर पुढे पाहूयात. मूळ, खोड, पान, जांभूळ. मूळ, खोड, पान, जांभूळ. मग आता जांभूळ हा शब्द का वेगळा आहे? बरोबर ना, जांभूळ शब्द वेगळा आहे ना? सांगा बरं. यस, हे काय आहे? झाडाचे अवयव आहेत. मूळ, खोड, पान हे काय आहेत? झाडाचे अवयव आहेत. आणि जांभूळ काय आहे? वेगळा शब्द आहे. जांभूळ हे फळ आहे, हो की नाही? बरोबर ना. मूळ, खोड, पान फळ जर असतं तरी हा वेगळा शब्द झाला नसता, परंतु कोणतं फळ आहे तर त्याचं नाव दिलेलं आहे जांभूळ. म्हणून हे अवयव नाही तर मूळ, खोड, पान हे काय आहे? झाडाचे अवयव दिलेले आहेत. म्हणजे या पद्धतीने बघा, हे झाडाचे अवयव असल्यामुळे याच्यामध्ये काय आहे? साम्य आहे, सारखे घटक आहे एकमेकांशी निगडीत. परंतु जांभूळ हा शब्द काय आहे? वेगळा दिलेला आहे. म्हणजेच आपण पहिला पाहिला तर रेनकोट हा शब्द वेगळा आहे, कारण की सगळे काय आहे? ऋतू आहेत. यानंतर बैल, गाय, घोडा, उंट याच्यामध्ये काय आहे? उंट वेगळा आहे. उंट हा प्राणी वाळवंटात राहतो, हो की नाही? बघा पुढे. लोणी, तूप, दही आणि जिलेबी. जिलेबी हा शब्द काय केलेला आहे? वेगळा आहे. का वेगळा? तर तो दुधापासून कोणताही पदार्थ बनत नाही. हे सगळे पदार्थ दुसरे दुधापासून तयार होतात. आता पुढे पश्चिम, पूर्व, नैऋत्य, उत्तर बघितलं तर नैऋत्य हा शब्द वेगळा आहे. का वेगळा आहे? कारण की ती उपदिशा आहे. यानंतर पुढे पाहूयात. पपई, पेरू, सीताफळ आणि आंबा. आंबा हा शब्द काय आहे? वेगळा आहे. आंबा का वेगळा आहे? बरोबर, कारण की याच्यामध्ये एकच कोय असते, एकच बी असते, परंतु दुसऱ्यांमध्ये काय आहेत? या तीनही शब्दांमधले जे आहेत फळ, तर त्या शब्दांत बघा त्या फळांमध्ये काय असतं? अनेक बिया असतात. आता बघूया. मूळ, खोड, पान आणि जांभूळ हे सगळे झाडाचे अवयव आहेत. जांभूळ हा शब्द काय आहे? वेगळा आहे. आता यानंतर आपण पुढे पाहूया. अभ्यास आहे तुमच्यासाठी. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. गटात न बसणारे पद ओळखा. पहिला आहे पादप, तरु, वृक्ष आणि द्रुम. यस, लक्षात येतंय? पुढे गटात न बसणारे पद पेरू, सीताफळ, डाळिंब, आंबा. तिसरा प्रश्न आहे गटात न बसणारे पद ओळखा. रिक्षा, टॅक्सी, कार, विमान. चौथा प्रश्न आहे गटात न बसणारे पद ओळखा. तगे, खेडे, केळे, झाडे. यस. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे गटात न बसणारे पद ओळखा. फक्की,
पिशवी, वही आणि माळी. हे सगळे प्रश्न तुम्ही 5ही प्रश्न आपल्या वहीमध्ये काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत आणि सर्वांनी अभ्यास करायचा आहे. शब्दसंग्रह हा जो घटक आहे तो चुकता कामा नये. प्रश्न आल्यानंतर त्याचे 2 गुण आपल्याला मिळालेच पाहिजेत. सर्वांच्या लक्षात आलंच असेल तर चला तर मग बाय.